ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी हे असणार आहेत। अर्जदाराने कुणबी, मराठा कुणबी अशा प्रमाणपत्रासाठी अर्ज केल्यावर तालुका समिती गाव पातळीवरच्या समितीकडे छाननीसाठी दिली जाईल आणि या छाननीच्या अहवालाच्या नंतर योग्य ती कार्यवाही केली जाईल असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। गाव पातळीवरच्या समितीमध्ये नेमकं कोण असेल बघूयात। गाव पातळीवरच्या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी हे असतील। तर गाव पातळीवरील समितीची कार्यपद्धती कशी असेल हे सुद्धा बघूयात। 2 सप्टेंबरच्या जीआरच्या नुसार नागरिक कुणबी, मराठा कुणबी, कुणबी मराठा या प्रमाणपत्रासाठी अर्ज करतील। मराठा समाजामधील भूधारक, भूमिहीन, शेतमजूर, बटईने शेती करत असल्याचा पुरावा द्यावा लागेल। वरील पुरावा नसेल तर 13 ऑक्टोबर 1967 आधी पूर्वज हे स्थानिक क्षेत्रामध्ये असल्याचं प्रतिज्ञापत्र द्यावं लागेल। गावातील, कुळातील, नात्यातील व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र असल्याचं नातेवाईकांकडून प्रतिज्ञापत्र घ्यावं लागेल। तालुकास्तरीय समिती अर्जाची छाननी करेल। गाव पातळीवरील समितीकडे तो अर्ज पाठवला जाईल। गाव पातळीवरील समिती अर्जदाराच्या संदर्भात गावामध्ये जाऊन चौकशी करेल। तालुका समितीला अहवाल सादर केला जाईल। अहवालाचं अवलोकन करून अर्जावरती सक्षम प्राधिकारी योग्य ती कार्यवाही करतील। मराठ्यांना कुणबी ठरवण्यापेक्षा ईडब्ल्यूएस मधून आरक्षण द्यायला हवं, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी ही सूचना केली आहे। तर एससीबीसी